नुकताच कोल्हापूर शहराच्या मध्यवस्तीत शिरलेल्या बिबट्यामुळे निर्माण झालेली दहशत संपत नाही, तोच आता गगनबावडा तालुक्यातील अणदूर गावात बिबट्याचा धुमाकूळ सुरू झाला। अणदूर येथील शेतकरी विठ्ठल शेळके यांच्या पाळीव बैलावर या बिबट्याने हल्ला करून त्याचा बळी घेतला। मिळालेल्या माहितीनुसार विठ्ठल शेळके यांनी आपला बैल अणदूर गावातील कावळटेक परिसरात चरण्यासाठी सोडला होता। दरम्यान दाट झाडाझुडपांमध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला चढवला आणि बैलाला ठार केलं। घटनेची माहिती मिळताच वन विभागाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली। परिसरात शोध मोहीम राबवून कावळटेक जंगल भागात ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले। या कॅमेऱ्यांमध्ये बिबट्याचे स्पष्ट चित्र टिपले गेले असून त्याच्या हालचालींवर वन विभागाचे बारकाईने निरीक्षण सुरू आहे। या घटनेनंतर अणदूर आणि परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। नागरिकांना संध्याकाळनंतर बाहेर न पडण्याचं आवाहन वन विभागाकडून करण्यात आलं आहे। जनप्रवास लाईव्हसाठी चंद्रकांत पाटील, गगनबावडा।